मित्रांनो, आज 31 मे म्हणजेच संपूर्ण भारताला आपल्या न्याय आणि कर्तृत्वाने एक नवा इतिहास देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी भव्य जयंती। आजच्या या महा एपिसोड मध्ये आपण अशा एका वाघिणीचा इतिहास पाहणार आहोत, जिच्या नावाचा उल्लेख जरी केला तरी अंगावरती काटा येतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची छाती अभिमानाने फुगेल। ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगीही नव्हती, त्या 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी इंदूरच्या गादीवरून संपूर्ण देशाचा कारभार चालवला। पती खंडेराव आणि सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी हातात तलवार घेतली आणि राज्याची सूत्र हाती घेतली। त्या फक्त एक राणी नव्हत्या, तर शत्रू थरथर कापेल अशा रणरागिणी होत्या। अहिल्यादेवींचा न्याय एवढा कडक होता की त्यांच्या समोर सत्ताचा रक्ताचा माणूस जरी चुकला तरी त्या गय करायच्या नाहीत। त्यांचा मुलगा मालेराव होळकर याने जेव्हा सत्तेच्या नशेत एका निष्पाप गरोदर गाईला आणि तिच्या वासराला आपल्या रथाखाली चिरडले, तेव्हा राजमाता अहिल्यादेवींनी आईचे नाते बाजूला सरले आणि त्यांनी पोटच्या मुलाला थेट रथाच्या चाकाखाली देण्याची कठोर शिक्षा सुनावली। असा न्याय फक्त आणि फक्त ही माऊलीच करू शकते। पण मित्रांनो, अहिल्यादेवींनी फक्त राज्यच केले नाही, तर मुघल आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली भारताची संस्कृती पुन्हा जिवंत केली। स्वतःच्या खासगी तिजोरीतून त्यांनी उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण भारतभर मंदिराचे जाळे बारले। वाराणसीचे काशी विश्वनाथ असो, हिमालयातील केदारनाथ आणि बद्रीनाथ असो, गुजरातचे सोमनाथ असो, बिहारचे विष्णुपद मंदिर असो की प्रभू श्रीरामाची अयोध्या असो, ओडिसाची जगन्नाथपुरी असो, मध्य प्रदेशाचे ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर असो, तमिळनाडूचे रामेश्वरम, अरे आंध्र प्रदेशचे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असो, तर आसाम मधील कामाख्या देवी असू द्या आणि आपल्या महाराष्ट्रातील भुवनेश्वर, परळी वैजनाथ, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या पवित्र ज्योतिर्लिंगांचा आणि घाटाचा जीर्णोद्धार या एका माऊलीने केला। म्हणूनच संपूर्ण देश त्यांना लोकमाता म्हणून पुजतो। आणि आज आपल्यासाठी सर्वात मोठ्या अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या मातीत अहमदनगरच्या चौंडी गावात या माऊलीचा जन्म झाला, त्या अहमदनगरच्या जिल्ह्याचे नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आले। हाच या 301व्या जयंतीचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय आहे। अशा या महान राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये जय मल्हार नक्की लिहा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय लिहायला विसरू नका। आणि हा महा एपिसोड प्रत्येक मराठी माणसापर्यंत वाऱ्यासारखा शेअर करा आणि फॉलो करा।